आणि प्रणित धाडवे फलंदाजीसाठी आलेले आहेत. गोलंदाजी करतात मनीष खांडेकर. पहिलाच बॉल टाकलेला आणि सुपला शॉट, दोन धावासाठी सुपला शॉट मारले. दुसरा बॉल संकेत कोटरा यांच्यासाठी आणि टाकलेला आहे आणि अशा तऱ्हेने बॉलवर साठी जातात मनीष खांडेकर. संकेत कोठारे त्यांना टॅप मारून 2 रन, 2 धावा मिळणार आहेत. संकेत कोटरा धावसंख्या चाललेले आहे संकेत कोटरा यांचे. बॉल लास्ट 2 बॉल. नो, पंचांचा निर्णय 9, 2 रन, 2 धावा अवांतर 1. हा चेंडू नो बॉल आहे. आणि चांगल्या पद्धतीने शूट करावी यस आणि युट्यूब वरती आपल्या केपीएल ची चांगली महती गाजवून दाखवली त्यांनी. आणि अशा तऱ्हेने बॉल मारलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. ओव्हर झालेलं आहे. क्षेत्ररक्षण स्कोर ओव्हर समाप्त झाले. धावसंख्या जाते ती पहिल्या षटकात. बाहेर आलेले आहेत आता मंथन खांडेकर, प्रणित धाडवे बॅट्समन. सुंदर फटका, 2 रन आणि हे चुकीचं आहे. वरना उडी टाकून बॉल पकडा. धावसंख्या जाते बिनबाद 12. मंथन खांडेकर बॉलिंग करतायत. प्रणित धाडवेचा शॉट आणि मिळणार आहेत. 2 धावा मिळणार आहेत प्रणित धाडवेला. खूप सुंदर अशी फलंदाजी चालली आहे त्याची. तो चांगला खेळाडू सुद्धा आहे. मिलिंद खांडेकर आणि ते आपल्या वाडीचे चांगले खेळाडू आहेत. ते झाडावर चढवावं लागतं थोडं. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि जोर. किती बॉल? 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी. लास्ट बॉल. लास्टचे 2 चेंडू बाकी आहेत. स्कोरच्या ओव्हरच्या शेवटला सांगतो. केला धावसंख्या 19. समजून घ्या थोडंसं. जरा संकेत कोटरे जरा नवीन सगळे असल्यामुळे जरा समजून घ्या. संकेत कोटारे तापलेले आहेत आमच्यावरती. आणि अशा तऱ्हेने पंचांचा निर्णय. पंच किती रन? 1 धावा. पंचाने शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रणित धाडवे मारा करतात नाही. चला शेवटचा चेंडू आणि जोरावर असं मारले आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1 रन भेटलेले आहे. पंचांचा निर्णय 9 रन. लाईन नो. पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय वाद नाही घालायचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडू देण्यात आला. पंचाने 1+1. आणि अशा तऱ्हेने 1 रन. 1 धाव. दुसरं षटक पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या एकदा स्वतः संघ मालक. बिनबाद 22. धावसंख्या डोक्यात त्यांच्या वेगळा चालते. थांब जरा कृष्ण थांब. 1 मिनिट जरा. 2 षटकं पूर्ण झाले. धावसंख्या झाली 23. बिनबाद 23. चांगले अशी फलंदाजी चाललेली आहे. प्रणित धाडवे, संकेत कोटारे आता बॅटिंग करत आहेत. तिसरे षटक घेऊन येतात कृष्णा खांडेकर. मारा करतायत संकेत कोठारे. सुंदर असं फिल्डिंग केलेलं आहे. बॉल हातामध्येच आहे. फिल्डिंग चांगली केलेली आहे. आता स्ट्राईक वरती येतात प्रणित धाडवे. प्रणित धाडवे यांना बघूया आता पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकतायत. नो दिलेला आहे पंचाने. पंचांची वार घालायचं नाही. पंचांची वार घालायचं नाही. पाटिया पंचाने. पंच किती रन? एकच चेंडू झालेला आहे. आउट. बाद.
पंचांचा निर्णय. पंचाने डोळ्याला पाणी लावून जरा लक्ष द्या मैदानात. समजू शकतो आम्ही. चला लाईटचा प्रकाश थोडा थोडा समजून घ्या रे. एक अंपायरने सध्या लेग साईडला जा. एक अंपायर एक अंपायर लेग साईडला जावा. एक ऑफ साईडला कंपल्सरी. जावा. सूरज खांडेकर लेग साईडला जावा. सुरेश कांडेकर यांनी लेग साईडला जावा. संघ मालक पाट्या मनीष खांडेकर. सामन्याला उशीर होतोय. आपलं पोट पंचाने सॉरी चांगला असं क्षेत्ररक्षण. एक रन. धाव काढलेली आहे. लास्टचे 2 चेंडू बाकी. या संघासाठी चांगले असे फलंदाजी करत आहेत. पुढचा चेंडू. 1 रन दिलेले आहे पंचाने. या कृष्णा सामन्यात कांडेकर गोलंदाजी करतायत. या संकेत कोठारे चौकार. संकेत कोठारे फुल फॉर्म मध्ये खेळतात. चौकार मारलेला संकेत कोठारे यांनी. याला सगळ्यात जास्त चांगली स्कोर अशी बघा फलंदाजी प्रणित दाडवे आणि संकेत कोठारे यांच्याकडून. जी भागीदारी केलेली आहे त्यांनी दोघांनी. संघाची हालत बघून स्वतः कॅप्टन बॉलिंग साठी आलेले आहेत. काय डोक्यात चाललंय काय माहित नाही. पण सामन्याला उशीर होते. पटापट चालू करा. पंच किती? 2 रन. 2 धावा. 37 धाव संख्या जाते इशिका स्ट्रायकर्स यांची. चांगली अशी फलंदाजी बघायला भेटत असे प्रणित दाडवे यांच्याकडून. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू टाकतायत मनीष खांडेकर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. मारा करतायत. वाईट असं दिलेले पंचांचे निर्णय. संघ मालक वर्सेस संघ मालक. चांगली अशी क्षेत्ररक्षण. कुठे बघून समालोचक हसताय काय? विकेट झालेली आहे तिथे धाडवे यांची. 2 वेळा स्टेप आउट केल्यामुळे त्यांना बाद देण्यात आला आहे. आता इथे सुपर खेळाडू लक्ष द्यायचे आहे. रोहित खांडेकर डावखुरा फलंदाज. त्याला गोलंदाजी फलंदाजी केलेली आहे. वाईट बॉल. पंचांचा निर्णय. पण 1 धाव अशी घेतलेली आहे. एक चौथी धाव. 40 धावा. टॅप शॉट. पंच किती? 1 रन. 1 धाव दिलेली आहे. धावा. मात्र 1 विकेट गेलेले आहे. 1 रन. 1 धाव. शेवटचा 1 चेंडू बाकी. संघ मालकाकडून चेंडू बाकी. संघ मालकाकडून चांगली अशी गोलंदाजी होत आहे. 5 बॉल 42. लास्ट बॉल ला 1 रन आलेला आहे. चेंडू 1च धाव आलेली आहे. धाव संख्या जाते ती 43. आणि एमके स्ट्रायकर्सला हवे आहेत त्यांना. एमके स्ट्रायकर्सला 44 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये त्यांना मारायचं आहे. मंथन खांडेकर स्वतः येत आहेत. फलंदाजीचा आता नमुना बघायला भेटेल आपल्याला. वाईट. पंचांनी चेंडू वाईट दिले. 1 अवांतर धाव. सुंदर गाडवे गोलंदाजी करतायत मंथन खांडेकरला. आणि चांगली मंथन खांडे गोलंदाजीसाठी येत आहेत. समालोचक चषक आणि याची पण मध्ये मध्ये अनाउन्समेंट घ्या. स्पॉन्सर आहेत ते. आपल्या केपलचे सगळे आर्थिक सहाय्य करणारे स्पॉन्सर आपले सगळ्यांचं खरंच मनापासून अभिमान वाटतो आणि धन्यवाद देतो त्यांना. पंचांकडून वाईट 1 अवांतर धाव. 2 टोटल आहे. हा. 1 वाईड आणि 1 बाईट.
प्रेम खांडेकर यांच्या आपल्या KPL चांगला असा दोन कडून प्रथम व द्वितीय षटक क्रमांकाचं षटक त्यांनी जाहीर केलेलं आहे. तसंच कैलासवासी संभाजी महादेव खांडेकर यांच्या स्मरणार्थ लास्टचा चेंडू बाकी पहिल्या षटकामधला कृष्णा खांडेकर फलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यांच्या हातात एक सुद्धा बॉल आहे पण क्षेत्ररक्षण चांगलं चाललंय. वाईट पंचांचा निर्णय वाईट. एक अवांतर धाव. संकेत कोठारे बॉलिंग करत आहेत. एक रन एक अवांतर धाव. एक विकेट. संकेत कोठारे पुढे चांगला असे क्षेत्ररक्षण संकेत कोठारे यांच्याकडून. पंच किती रन. 2 बॉल 8. पुढचा चेंडू संकेत कोठारे टाकत आहेत. वाईड बॉल. वाईटचा इशारा अंपायर यांचा. बाउंड्री चांगला असा मारलेला चेंडू. सुरेश पांडेकर यांना आज चौकार मारायला त्यानं. पांड्याचा गगनात मावेना एवढा मोठा चौकार मारलेला आहे. तसेच आमचे चांगला असा मारलेला चेंडू. 2 रन. पुढचा चेंडू संकेत कोठारे टाकत आहेत. तरी त्यांचं खूप खूप आभार. चांगला असा मारलेला फटका. तसेच या KPLचे डॉट बॉल. KPLचे मानबिंदू असणारे आमचे नरसिंहदादा खांडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राबाळी शाखा प्रमुख यांनी सुद्धा मागच्या वेळी सुद्धा खूप असं आर्थिक सहाय्य केलं होतं. या पूर्ण स्पर्धेचं त्यांनी पूर्ण आर्थिक सहाय्य केलं. 2 धावा दिल्या. बोला. NK स्ट्रायकर. एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. कृष्णा खांडेकर यांची. कृष्णा खांडेकर गोलंदाजी करतायत आणि जर MK स्ट्रायकर जिंकले तर भूषण खांडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. त्यांनाही माहित आहे आता काय पुढे काय होणार नाहीये. प्रयत्न असा चाललाय त्यांचा की सांगू नका. खूप असं चांगला प्रयत्न चाललाय. संघ मालकाने पण भूषण खांडेकर यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे. भूषण खांडेकर यांनी 100 रुपयाची नोट बाहेर काढून ठेवलेली आहे. ते तयारच आहेत वरती. दाखवा त्यांना नोट दाखवा. त्यांना प्रोत्साहन येईल त्याच्यामध्ये. चुकून 200ची नोट काढू नका. मस्त सुंदर पटका परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण. संकेत कोठारेचा बॉल सोडणार नाहीये त्यांनाही माहित आहे. लास्ट 2 चांगला अशी क्षेत्ररक्षण. धावसंख्या पंच. एक धाव मिळाली आताच्या चेंडूला. एक कप्तानी करत आहेत. तिसरी ओव्हर चालले. पांड्या नाही कसं बोलतो. दुसरी ओव्हर चालेल. आताचा चेंडू शेवटचा चेंडू आहे काशीनाथ खांडेकर यांचा. मस्त. अशा तऱ्हेने सुंदरशी चोरटी धाव संकेत कोठारेंच्या हातून घेतलेली आहे. स्वतः संघ मालक शेवटचं शतक घेऊन येत आहेत. गाडवे गोलंदाजी करतोय. सुंदरचा फटका मारला प्रेम खांडेकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला असं मारलेला फटका. सुंदर एक मारण्याच्या तयारीत आहे. चेंडू कशी मरेशीच्या बाहेर जात नाहीये. दोन धावा मिळाल्या. 3 चेंडू 24 धावा. फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु फटका काही पोहोचला नाहीये. पुढील मॅच होणार आहे ती हिटमॅन. चांगला असा मारलेला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण. रोहित खांडेकर आणि मयूर खांडेकर यांच्याकडून. आणि आर्यन आणि अवनीश टायटन्स यांच्यामध्ये होणार आहे. अंपायर रन आहे का. या चेंडूवरती काय धावा आहेत. त्यांच्या हातात काही चेंडू आलेला नाही. हा सामना इशिका स्ट्रायकर. पुढचा चेंडू